आज इथे आपण खूप छान अशी रेसिपी करणार आहोत। ही खूप वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे, नेहमीसारखी नाही आहे, नेहमीचे भजे पण नाही आहेत। यात जी स्टफिंग टाकलेली आहे ती पण खूप छान आहे, खूप चविष्ट आहे, खूप आगळी वेगळी आहे, नेहमीच्या भज्यांपेक्षा अगदी आगळी वेगळी। तर कशी बनवलेली आहे ही रेसिपी ते आपण समोर व्हिडिओत बघूया। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हे परवलचे भजे आपण खूप आगळ्या वेगळ्या प्रकारे परवलला बघा असं बरोबर हलकं थोडंसं साल काढून घ्यायचं आहे। चाकूनी काढा, पावशीनी काढा, तुम्हाला ज्याच्याने जमेल तसं काढा, पण जास्त साल काढायची नाही, अगदी हलकं कोरून काढायचं आहे। त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि याला असे कट लावून घ्यायचे। बघा असे मधात कट लावून घेतलेले आहे। आता ह्या भाभी दाखवत आहेत, मी ज्यांच्याकडे सध्या पुण्याला थांबली आहे त्या भाभींकडे, त्यांनी खूप छान पद्धतीने हे भजे बनवले। मी पण फर्स्ट टाईमच खाल्लेत। तर असे कट लावून घेतले, त्यानंतर कढईत तेल टाकले, त्या कढईत तेल टाकल्यानंतर त्यातच परवल टाकून घेतले आणि त्याला हलकेसे मंद आचेवर पूर्ण फ्राय करून घेतले। सोबत इकडे मसाला पण बनवलेला आहे। अद्रक, लसूण, मिरची कुटून घेतलेली आहे, कांदा कापून घेतलेला आहे। आता इथे बघा छानपैकी परवल झाकून छान शिजवत आहेत, म्हणजे ते सॉफ्ट झाले पाहिजे। त्यातला जो आतला गर काढायचा आहे, हे असे जे फ्राय करतात आणि सॉफ्ट होतात, त्यामुळे आतला गर हा अगदी सॉफ्ट होतो आणि परवल न तुटता व्यवस्थित निघतात। तर असे परवल छान फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर परवल थंड होतपर्यंत आपण इकडे मसाला मांडून घ्यायचा आहे। तर त्याच कढईत, सेम कढईत तेल टाकलेलं आहे, त्यात राई, जिरं आणि मेथीचे दाणे टाकले आहे त्यांनी। त्यानंतर अद्रक, मिरची, लसूण जे कुटलेलं आहे ते कुटलेलं घातलं आहे आणि हे तेल सगळं सरसोचं तेल यूज केलेलं आहे, पण फार अप्रतिम भाजी लागते। आता इकडे बघा हे पण छान व्यवस्थित परवल आपले थंड होत आहे। इकडे लसूण, मिरची, अद्रकचा जो ठेचा करून टाकला होता म्हणजे कुटून, तो छान फ्राय झालेला आहे। त्यात कांदा टाकला आहे, कांदा मोठे 4 कांदे घेतले आहेत, कारण की याचं स्टफिंग बनवायला थोडे जास्त कांदे लागते। तर याला पण छान मस्त मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यात मीठ घालायचं, मीठ घातल्याने कांदे लवकर शिजतात। तर इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला, पूर्ण मसाल्याचं मीठ घातलेलं आहे यात एकत्रच। तर यात मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। माझ्या बॅकग्राऊंडमधनं थोडासा मुलांच्या ओरडण्याचा आवाज येतो आहे, कारण की हे जे आम्ही ज्यांच्याकडे थांबलो आहे त्यांचं घर अगदी गार्डनला लागून आहे, त्यामुळे खूप नॉईस येतो, मुलांचा खेळण्याचा आवाज येतो त्यामुळे। तर आता इथे आपण जे भजे करणार आहोत फ्राय, त्यासाठी आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे ते त्याच्यासाठी प्रिपरेशन करतो आहे। हळद घेतलं आहे, मिरची पावडर, बॅटर पुरतंच म्हणजे वरचं जे बॅटर आहे त्याच्यापुरतंच मीठ घातलेलं आहे, धने जिरे पावडर आणि बेसल घालून घेतलेलं आहे। आपण जसं भरवा मसाला किंवा भज्याचं सारण बनवतो तशाच सारखं त्यात थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला थोडं बाजूला ठेवू। यात अजून वेगळे इन्ग्रेडियंट्स अजून या भज्याच्या बॅटरमध्ये पडणार आहेत। तर इकडे कांदे पण थोडे सॉफ्ट झाले, त्यानंतर यात सुके मसाले आपण घालणार आहोत। तर आता कुठले सुके मसाले घालणार ते बघून घेऊया। हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे, तिखट जरा घालताना थोडं लक्ष द्यायचं कारण की आपण मिरची कुटून घातलेली आहे, धने जिरं पावडर घातलेला आहे। तर हे सगळं घालून घ्यायचं व्यवस्थित, गरम मसाला घालायचा आहे आणि छान मस्त फ्राय करून झाकून पूर्ण अगदी सॉफ्ट होतपर्यंत कांदे शिजू द्यायचे। कांद्यात थोडंसं पाणी घालून थोडं 2 मिनटं असेच बिना पाण्याचे शिजू द्यायचं, म्हणजे मसाल्याचा कच्चा फ्लेवर निघून जातो। त्यानंतर थोडं पाणी टाकून झाकून छान व्यवस्थित शिजू द्यायचं एकदम गळतपर्यंत। इथे बघा पाणी थोडं घालून घेतलं आहे आणि याला झाकून व्यवस्थित छान शिजू द्यायचं आहे गळतपर्यंत। तर थोडं अधामधात उघडून थोडं फिरवून घ्यायचं। तर आता याला बाजूला ठेवतो आहे। बॅटरमध्ये बघा अद्रक, मिरची आणि लसणाचा जो ठेचा होता तो टाकलेला आहे, याला पण छान मिक्स करून घेतलं। आता परवल छान थंड झालेत, तर बघा यातलं जे गर आहे तो काढून घेते। हा गर आपल्याला फेकायचा नाही आहे, या गराचा सुद्धा आपण उपयोग करणार आहोत। तर पूर्ण परवलचा गर आपण काढून घेणार आहोत आणि परवल बाजूला ठेवणार आहोत। आपला जोवर मसाला होते तोवर याच्यातला गर काढून घ्यायचा आहे, म्हणजे एक तयारी सोबत करायची। फारसा वेळ लागत नाही, 10-15 मिनटं लागतात, पण छान होते। मसाला शिजला की लगेच हे भजे रेडी होतात आणि खायला गरमागरम मस्त वाटते। वरण भात किंवा खिचडी असेल त्याबरोबर हे जर भजे बनवले तर मज्जाच मजा। तर असे तुम्ही चाकूच्या साह्याने, हाताच्या साह्याने असे तुम्ही काढू शकता। पूर्ण गर काढून घ्यायचं आहे, म्हणजे हे फ्राय केल्यामुळे काय म्हणतात त्या की फ्राय केल्यामुळे असे तुटत नाहीत। नाहीतर जर कच्च्या याच्यात जर तुम्ही काढले न फ्राय करता तर ते पूर्ण गर काढताना परवलच फुटून जातो म्हणून। तर आता हा कांद्याचा सारण छान शिजलेला आहे, त्यातच आपण परवलचा जो सगळा मसाला काढला तो पण घालून घेतला, म्हणजे कुठलीच वस्तू वेस्ट गेलेली नाही आहे। याला अजून परवलचा जो बी आहे, गर आहे, तो टाकून घेतलेला आहे। आता याला अजून छान मस्त पूर्ण होतपर्यंत शिजू द्यायचं, झाकून शिजवायचं।
तुम्हाला उघडं शिजवायचं तसं शिजवायचं, तर बघा असा होतपर्यंत शिजवायचं आहे. आता याला बाजूला ठेवायचं, गार करायचं आणि मग याला परवलमध्ये भरायचं. तर बघा इकडे गार झालेलं पूर्ण सारण आणि असं हे सारण या परवलच्या आत भरून घ्यायचं, पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. असे सर्व परवल आम्ही भरून घेणार आहोत आणि त्यानंतर याला त्या भज्याच्या सारणात म्हणजे बेसनाच्या सारणातनं काढून डीप फ्राय करणार. तर असे मस्त हे भजे करायचे. तर त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघताय ते पण मला नक्की कळवा. मला ते माहिती करायला फार आवडेल की माझे व्हिडिओ कुठल्या कुठल्या शहरांपर्यंत पोहोचत आहेत ते. तर बघा छान बॅटरमधून काढल्या आपल्या सारणातनं बेसनाच्या आणि असं डीप फ्राय करून छान गरम गरम हे भरलेले परवल खाल्लेत. एक आगळीवेगळी रेसिपी खाल्लीत. तर कशी वाटली ही नक्की बनवा आणि मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.